काल वैजापुरांच्या आमदारांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप आपण केलेला आहे. काय बोललं याच्यावर? काल मी माझ्या राहत्या घरी एका अंतर्जिल्ह्याला गेलो होतो. त्याच्यानंतर मी राहत्या घरी आलो. तिथं माझ्या घराशेजारीच माझ्या नातेवाईकाचा माझा एक प्लॉट आहे, प्लॉट नंबर 48. आणि आमदारांनी बेकायदेशीररित्या गुंठेवारीमध्ये काही लोकांना प्लॉट विकलेले आहे. त्या लोकांनी तिथे घरं बांधलेले आणि एक DP रोड आहे 12 मीटरचा, त्याच्यावर सुद्धा आमदारांनी प्लॉट विकलेले आहे. आणि आता सध्या इथं माझ्या बंगल्याशेजारी पूर्ण रोडचं काम चालू आहे पालिकेच्या प्रशासनाच्या मार्फत. आणि काल नगरपालिकेची काल सुट्टी असताना इंजिनियरला घेऊन आले आणि ते इंजिनियरला सांगू लागले की इथून 20 फुटाचा रस्ता तयार करा. तर मी तिथे गेले असताना मी तिथे इंजिनियरला म्हटलो का तुम्ही लेआउट चेक करा आणि मग रोड तयार करा. मी असं इंजिनियरशी बोलत होतो. तो लेआउटमध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. तो NA44 लेआउट कलेक्टरने मंजूर केलेला आहे 2017 आणि आमदारांनी गुंठेवारीमध्ये प्लॉट विकलेली आहे. आणि त्या लोकांना 13 वर्षाचा रस्त्याचा प्रॉब्लेम झाला. तर हा प्रॉब्लेम आमदारांनी सोडायला याच्याऐवजी ते म्हणजे ह्या लेआउटमधून रस्ता करा. तर मी ते इंजिनियर एवढंच म्हणतो, बाबा तुम्ही रोड चेक करून म्हणजे लेआउट चेक करून घ्या. लेआउट चेक काच म्हणलो तर आमदारांना लगेच शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी आमदाराला म्हटलं तुम्ही शिवीगाळ करायचा काही संबंध नाही, मी इंजिनियरशी बोलतो आहे. ते म्हणे माधरचूक तुले माजला, खूप दिवसापासून तू माझ्या डोक्यात आहे. एक 2-3 वर्षापूर्वी त्यांनी भाऊजाईला त्यांची मारहाण केली होती. त्यावेळेस ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते. तर त्यावेळेस त्या भाऊजाईला मारहाण केली, त्याच्यावर खोटी अट्रॉसिटी दाखल केली. त्या प्रकरणामध्ये त्या भाऊजाईला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सहकार्य केलं. त्याच्यामध्ये मी होतो प्रामुख्याने. त्याच्या मनामध्ये तो पण राग होता. आणि आता झालेला मला त्यांनी 2-3 वेळेस अशा ऑफर केल्या होत्या की तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्ही आमच्याबरोबर काम करा. मला 2-3 लोकांच्या मध्यस्थीने त्याने मला ऑफर केली होती, पण मी तिची ऑफर नाकारली होती. आणि त्या नंतरच्या काळात आता निवडणूक झाली. डॉक्टर दिनेश परदेशी हे उद्धव ठाकरे गटातून लढले. नंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या प्रवेशामध्ये मी प्रामुख्याने अग्रेसिव्ह होतो प्रवेश करण्यामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी यांचा. आणि त्याच्या मनामध्ये तो आकाश होता आणि त्या आकाशापुढे तो 5-7 कार्यकर्ते, त्याचा उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, त्याचा PA, त्याचा चालक, हे 4-5 लोक स्वतः घेऊन आला. स्वतः त्यांनी मला शिवीगाळ केली. शिवीगाळ करून मी शिवीगाळ का करतो तो डायरेक्ट माझ्या अंगावर ते धावून आले. धावून आल्यानंतर त्यांनी 5 लोकांनी मला मारहाण करण्यामध्ये सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्यांना इथं माझ्या घराजवळ CCTV कॅमेरे आहे हे कळालं. नंतर मग ते गाडीत बसले आणि गाडीतून बसून ते इथून पळून गेले. तर त्याला वाटलं इथं कॅमेरे आहे आणि त्या अनुषंगाने नसता जर त्याला ते कॅमेरे दिसले नसते तर काल माझा खून झाला असता. आणि मला त्यांनी हे पण धमकी दिली का तू खूप दिवसापासून डोक्यात आहे, तुझा परिवार, तुझी बायको आणि मुलगा इथे वैजापुरात आम्ही तुम्हाला राहून देणार नाही, कोणत्याही प्रकारे तुझा आम्ही काटाशिवाय राहणार नाही. आणि माझा त्यांनी गळा दाबायचा प्रयत्न केला. कालच जर ते त्याला CCTV म्हणजे कॅमेरे दिसले नसते तर एखाद्या दिवस माझा काल नक्कीच त्यांनी माझा खून केला असता त्या आमदारांनी. आणि म्हणून मी ते झाल्यानंतर तो इथून आमदार त्याला CCTV दिसल्यानंतर त्याचे कार्यकर्ते आणि तो इथून निघून गेला. मी पोलीस स्टेशनला गेलो. जवळपास पोलीस स्टेशनला मी 11:30 वाजता गेलो. 11:30 वाजेत तुम्ही साधारणतः 4 वाजेपर्यंत होतो. मी त्यांना CCTV फुटेज दिले. त्यांना मी माझ्या प्लॉटचे NA लेआउटचे डॉक्युमेंट दिले, रजिस्ट्री दिली. 2011ला मी हा प्लॉट खरेदी केलेला आहे. त्यावेळेससुद्धा माझ्या चतुर्शिमेमध्ये सुद्धा रोड नाही आहे, लेआउटमध्ये सुद्धा रोड नाही. तरी तो बळजबरीने रोड करण्यासाठी तिथं आला. तो लोकांची समस्या निवारण करण्यासाठी आमदार आलेला नव्हता. आमदारनी गुंठेवारीमध्ये लोकांना प्लॉट विकलेले म्हणून ते लोक त्याच्याकडे गेले होते. आणि तो मी आमदार आहे, माझं कोण काय करू शकतो, हुकुमशाही. त्यांनी आतापर्यंत जवळपास 5-7 लोकांना अशीच मारहाण केली आणि पोलीस स्टेशनला हुकुमशाही पद्धतीने गुन्हा दाखल करून दिला. लोकांचा आवाज दाबतो हा आमदार. तसाच माझा काल त्यांनी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणून काल मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. अद्यापर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे त्या PIने गुन्हा दाखल केलेला नाही. चौकशी करतो म्हणून मी त्याला सगळे डॉक्युमेंट दिले. चौकशी कर काय त्यांचे जे पोलीस API आहे ते देशमुख ते येऊन गेले. अद्यापर्यंत त्यांनी काही कुठे गेले. आमदाराच्या दबावाखाली पोलीस स्टेशन काम करतंय, इथला PI काम करतोय, सगळे अशी मॅनेज झालेली आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा 2004 पासूनचा कार्यकर्ता आहे. आजचं मी भारतीय जनता पार्टीत काम नाही करत, मी 4 पासून कार्य करतोय. पण आम्ही जे आमच्या नीती धर्मावर वागतो त्याला पसंत नाही. त्याच्या मताप्रमाणे, त्याच्या सगळ्या गोष्टीप्रमाणे जो वागल असाला तो जवळ करतो. नसता तो अशाच पद्धतीने दडपशाही करून खून करण्याची, धमकी करण्याची त्याची चेलच्या पडे. रात्री मी मला त्याच्या 2-3 कार्यकर्त्यांनी धमकीचे फोन केले. सोशल मीडियावरती मला धमकी देत आहेत.
काय धमकी दिली तुम्हाला? काल ते म्हणे गणेश पवार म्हणून कार्यकर्ता आहे, तो मला म्हणे आमच्या आमदाराला तुम्ही शिवाळ केली, आमकं केलं, आम्ही तुमचं पाहून घेऊ, तुम्ही वैजापूरमध्ये कसे राहता. व्हॉट्सअप कॉल करताय, रेग्युलर कॉल करते, व्हॉट्सअप कॉल करताय, सोशल मीडियावर ते मला धमकी देत आहे. या संदर्भात आमदाराशी चर्चा केल्यानंतर आमदारचं म्हणणं असं आलं की माझा तिच्यात काही संबंध नाही, पण काही महिलांच्या तक्रारी आहेत त्या निवारण करण्यासाठी मी इथं आलो होतो. एक काम करा, तिने जे रजिस्टर करून दिलेलं आहे, रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर आहे, 7/12 नावाचे, कोणाकडून ही प्रॉपर्टी खरेदी केली त्या लोकांनी, जे महिलांच्या तक्रारी होत्या ना त्या महिलांनी किंवा त्या नागरिकांनी ही प्रॉपर्टी कोणा खरेदी केली? जे आमदाराला पार्टनर होते, माझ्या ह्या लेआउटमध्ये आमदाराच्या बायकोचा लेआउटमध्ये नाव आहे, त्याच्या भावाचं पण नाव आहे, जो मी आज माझा बंगला आहे ना इथला, ह्या लेआउटमध्ये त्याच्या भावाचं आणि बायकोचं नाव आहे आमदाराच्या. आणि हे जे गुंठेवर त्यांनी खरेदी करून दिली हे त्याचे पार्टनर होते. हे सगळं आमदारांनी केलेलं आहे. हे कागदोपत्री सगळ्या त्याचे डॉक्युमेंट्स आहे, हे चेक करून बघा, हे सगळे पुरावे देतो मी तुम्हाला. समस्या सोडायला नाही आला, जे गुंठेवारीमध्ये बोगस विकलं त्या लोक त्याच्याकडे तक्रार करून गेले, त्या लोकांना रस्ता द्यायचा म्हणून माझ्या प्लॉटमधून रस्ता घालायचा प्रयत्न करतोय. माझा कलेक्टरनी 2017मध्ये लेआउट सँक्शन केलेलं आहे NA-44. बरं, तुमची काय अपेक्षा आहे पुढे? आता माझी अपेक्षा आहे की हा गुंडगिरीचा आमदार आहे, याचे कार्यकर्ते गुंडगिरी, याला पैशाची मस्ती झालेली आहे, सत्तेची मस्ती आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आदर्श करतो. माझ्या कुटुंबाला आणि मला त्या आमदारापासून काल धोका आहे. भविष्यामध्ये मी सुरक्षा नाही, मला याच्यापासून सुरक्षा पाहिजे, मला संरक्षण दिलं पाहिजे सरकारने. नसतं माझ्या जीवाचं बरं वाईट होईल. माझं जीवाचं बरं वाईट झालं त्याला कारणीभूत हा आमदारच असणार एकमेव. माझी वैजापूरमध्ये कोणासंग दुश्मन नाही, कोणाशी माझा वाद नाही वैजापूरमध्ये. माझ्यावर आतापर्यंत एक NC सुद्धा दाखल झालेली नाहीये.